हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये। चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत धाप लागणे व त्यावरील कारणे। धाप लागणे ही समस्या फुफ्फुसे, हृदय किंवा रक्तातील कमतरतेमुळे उद्भवू शकते। जर तुम्हाला कष्टाचे काम करताना किंवा चालताना धाप लागत असेल तर खालील उपाय आणि माहिती उपयुक्त ठरेल। धाप लागण्याची मुख्य कारणे: अशक्तपणा, शरीरातील रक्ताची किंवा लोहाची कमतरता असणे, शारीरिक कष्टाचा अभाव, व्यायामाची सवय नसल्यास थोडे चालले तरी धाप लागते, फुफ्फुसांचे विकार, दमा किंवा दीर्घकालीन खोकला, हृदयाशी संबंधित समस्या, हृदय कमकुवत असल्यास रक्ताभिसरण नीट होत नाही, वाढलेले वजन, ओव्हरवेट असल्यामुळे शरीराला जास्त ऊर्जा लागते, प्रदूषण आणि धूम्रपान यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते। तत्काळ आराम मिळवण्यासाठी पस्टर्डली ब्रीदिंग, नाकाने श्वास घ्या आणि ओठाने ओढल्यासारखे करून हळूहळू तोंडावाटे श्वास सोडा, यामुळे फुफ्फुसातील हवा बाहेर पडण्यास मदत होते। 2. पुढे झुकून बसणे, खुर्चीवर बसून थोडे पुढे झुका आणि हात गुडघ्यावर ठेवा, यामुळे छातीला श्वास घेण्यास मोकळी जागा मिळते। 3. पंखे किंवा मोकळी हवा, चेहऱ्यासमोर पंखा लावल्याने किंवा खिडकीपाशी गेल्याने श्वास घेण्यास सोपे वाटते। दीर्घकालीन घरगुती उपाय: प्राणायाम, दररोज 10 ते 15 मिनिटे अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची ताकद वाढते। आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा, कोमट पाणी किंवा मध, घशात कफ असेल तर कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्याने श्वसन मार्ग मोकळा होतो। धूम्रपान टाळा, विडी, सिगारेट किंवा प्रदूषित हवेपासून लांब राहा। डॉक्टरांकडे कधी जावे: जर तुम्हाला खालील लक्षणे जाणवत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। विश्रांती घेत असतानाही धाप लागत असणे, छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे, पायांवर सूज येणे, रात्री झोपताना श्वास गुदमरणे, खूप जास्त घाम येणे किंवा चक्कर येणे। जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल तर एकदा ECG किंवा रक्त तपासणी करून घेणे कधीही चांगले, त्याद्वारे त्रासाचे नेमके कारण स्पष्ट होईल। जर आमची माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।